झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमातून आम्ही आपल्या शेअर बाजार विषयक शंकांचं निरसन करत असतो. शेअर बाजार विषयक आपले काही प्रश्न असल्यास आमचे शेअर बाजारचे तज्ज्ञ राजेश तांबे आपल्याला या कार्यक्रमातून थेट मार्गदर्शन करत असतात. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास डायल करा आमचा टोल फ्री क्रमांक 1800221010 आणि थेट विचारा प्रश्न राजेश तांबे यांना. राजेश तांबे यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. राजेश तांबे हे शेअर मार्केट विषयक घडामोडींचे तज्ज्ञ आहेत. झी बिझनेसचा डी स्ट्रीट का डॉन हा त्यांचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. तेव्हा उचला फोन आणि विचारा तुमच्या मनातले प्रश्न, कारण तुमच्या प्रश्नातनच उत्तर मिळणार आहे आणि निराकरण होणार आहे भविष्याचं. आपण जाऊया थेट तांबे सरांकडे. तांबे सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय चांगला आणि रंजक कार्यक्रम होतोय, वारंवार फोन येत असतात. कसा राहिला मागच्या आठवड्यातला शेअर बाजार, कशी घडामोडी कशा होत गेल्या? हे बघा, जसं आता तुम्ही म्हणता की मी हे झी बिझनेसच्या डी स्ट्रीटच्या डॉनमध्ये आपला हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मी सारखे लोकांना सांगत होतो की आपली ग्रोथ 9% वर राहणार नाही. अल्टिमेटली जे फिगर्स आले ते 5% वर आली. तर माझं म्हणणं हे आहे की 5% पण काही वाईट नाही आहे, पण फक्त हे होतं की जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमी चांगल्या चालू होत्या तेव्हा 9% वर मोर जॉब्स क्रिएट होते. लोकांना खूप जास्त नोकऱ्या होत्या. आता नाही आहे. आता गाड्यांची विक्री खाली आहे, वॉशिंग मशीनची विक्री खाली आहे. ठीक आहे. काय आहे, असं आहे ऋषी, कधीही इकॉनॉमी कन्सिस्टंटली 9% वर ग्रो करत नाही. ती खाली पण येणार. मनुष्याच्या जीवनामध्ये पण अप्स अँड डाऊन्स आहे, तशीच इकॉनॉमीमध्ये पण अप पण आहे आणि डाऊन पण आहे. नक्कीच डाऊन आहे, म्हणूनच अपची किंमत कळते. म्हणून माझं म्हणणं लोकांना हे आहे की चांगल्या टाइममध्ये पैसे सेव्ह करून ठेवा. रिझर्व्ह जसे असतात कंपनीजमध्ये तसे तुम्ही रिझर्व्ह ठेवा. अजून जस्ट पैसा चांगला आहे, गुड टाइम्स आहे म्हणून कोणतीही खूप जास्त पैसे खर्च नाही करायचे. म्हणजे आमदनी 98 और खर्चा रुपया. शेवटी आपल्या खिशात पैसा अल्टिमेटली सेव्हिंगची जी हॅबिट आहे ही मस्ट आहे. आणि वन शुड बी व्हेरी प्रॅक्टिकल इन दी अप्रोच. तुमचा जो अप्रोच पाहिजे स्पेंडिंग मध्ये पण तो फार हे पाहिजे. नक्कीच सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे. आपल्याकडे एक प्रश्न आहे, तो यास्मिन आहेत मुंबईवरनं. यास्मिन, बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हा, माझा प्रश्न आहे की म्हणजे मी LNT मध्ये इन्व्हेस्ट केलंय. कशामध्ये? LNT, लार्सन अँड टुब्रो मध्ये. ओके. तर 20 शेअर्स आहेत माझे आणि ते 1895 इतके हाय रेटने, म्हणजे माझा जो ब्रोकर आहे ना त्याने मला म्हणजे न विचारता त्याने इतक्या हाय रेटवर त्याने घेतलं. तर आता मी 3 वर्ष झाली याला आणि तो अजून पण त्या याला टचच करत नाहीये म्हणजे मार्केट. यास्मिन, सर्वात पहिले जेव्हा तुम्ही आपले पैसे खर्च करता तेव्हा तुम्ही जो सौदा करता तो तुम्ही आपल्या डोळ्याच्या समोर करायला पाहिजे. लोकांना फार वाईट आहे, टेलिफोन करतात आणि सांगतात सौदा करून टाका. रामराज्य स्थापित झालेलं नाहीये. हर माणूस तुम्हाला इथे गंडवण्यासाठी आणि तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी बसलेला आहे. तर जेव्हा तुम्ही पण कोणते शेअर्स घेता, हर इन्व्हेस्टरला मी सांगतो स्वतः आपल्या डोळ्यांच्या समोर त्याची सौदा करा आणि त्याच्यानंतर आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर करा आणि लॉक करून टाका. त्याच्यानंतर कोणीही मुलगा कोणीही मुलगी तुमच्याशी छेडछाड करू नाही शकत. हा तुम्ही त्यांना हीच देता, संधी देता, म्हणून ते तुम्हाला असे करतात. पण ॲज फार ॲज यास्मिन, डोंट गेट डिसहार्टन. तुम्ही LNT मध्ये शेअर इन्व्हेस्ट केलेला आहे. अनंत एक ज्याला म्हणतात उत्तम कंपनी आहे इंजिनिअरिंगची, याच्यापेक्षा बेस्ट कंपनी कोणची नाही असू शकत. तर हा प्राइस तुम्हाला जो तुम्ही 1900चा बघताय, मी येणाऱ्या टाइममध्ये 3000चा भाव बघतोय LNT मध्ये. LNT अगर नाही चालला यास्मिन, तर हे समजा अगर LNT मध्ये अगर तुम्ही पैसा गमावला आणि त्याच्यामध्ये तुम्ही लॉस केला तर मग उरलं काय या देशामध्ये? मग जसं ते प्रॉमिसरी नोट लिहिलेली असते ना, आय प्रॉमिस टू पे द बेरर अ सम ऑफ दिस थिंग. इट्स अ प्रॉमिसरी नोट विच इज बीन गिवन बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर. तसा हा एक प्रॉमिसरी नोट आहे. लार्सन अँड टुब्रो तुम्हाला पैसे छापून देणार. नक्कीच पैसे छापण्याची दुनिया आहे, पण गुलाबों के ख्वाब आहे का राहो पे काटे बिखेरे, असंच काहीच जरी चित्र असलं तरी आपण संयमानं हा पैसा गुंतवायला पाहिजे. आपल्याकडे आणखीन एक फोन येतोय. शिवशंकर पुण्याहून आहेत. बोला, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हा, बोला. नमस्कार राजेश तांबे साहेब. नमस्कार. माझी एक शंका होती की मला इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये करावायची आहे. तर माझ्याकडे समजा आपण 1 लाख रुपये असतील आपल्याकडे डिपॉझिट, तर ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावे का बँकेच्या क्षेत्रामध्ये? हे बघा, असं आहे, याच्यामध्ये हा प्रश्न असा आहे की शिवशंकर बाबू, अगर तुमची नोकरी आहे, तुम्हाला अगर गव्हर्नमेंट जॉब आहे, प्रायव्हेटमध्ये पण अगर तुमची चांगली उत्तम जॉब आहे आणि सिक्युअर्ड आहे, यालो तुम्हाला कोणती ती पिंक स्लिप अगर मिळण्याची शक्यता कमी आहे, क्योंकि आता 5% वर इकॉनॉमी आलेली आहे. तर अगर अशी काही चांगलं आहे, त्याच्यानंतर आई वडिलांकडनं पण चांगलं डबुलं आहे, ठेवलेलं जे एक म्हणतात ना रिझर्व्ह आहे, तर मग स्टॉक मार्केटमध्ये यायचं. मुलांची लायबिलिटी नाही आहे, त्यांच्या शिक्षणाला, त्यांच्या याला लग्न आहे, मग ती पहिले प्रायोरिटी आहे.
अगर हे सगळं बघून इफ यू वॉन्ट टू डिसाईड की 1 लाख रुपये माझ्याकडे स्पेअर आहे, डीमॅट अकाउंट उघडा, जसं मी पहिल्या कॉलरला सांगितलं, उघडा, स्वतः तिथे बसा, अजून सगळं बघा स्वतः आणि लॉक करा आपल्या याच्यामध्ये. LNT मध्ये 30,000 रुपये टाका. त्याच्यानंतर कोणत्या तरी फार्मास्क्रिप्टमध्ये घ्या, त्याच्यामध्ये 30,000 रुपये टाका, फार्मास्युटिकल कंपनीमध्ये. आणि त्याच्यानंतर एक तुम्ही FMCGचा स्टॉक घ्या, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. FMCG मध्ये जसा डाबर इंडिया आहे, हिंदुस्तान लिव्हर आहे. तर 30,000 रुपये तुम्ही 3 कंपनीजमध्ये टाकले, एकदम शुअर शॉट आहे. आणि सच कंपनीज जे मी तुम्हाला सांगितलं, दे आर नॉट इफेक्टेड बाय गव्हर्नमेंट पॉलिसीज, तुम्हाला चांगलं एप्रिसिएशन मिळेल. पण जे सांगितलंय, ही जी सगळी मी तुम्हाला जे सांगितलंय हे सगळं डिटेल, हे सगळं फॉलो करा. नाही तर ते फॉलो नाही करणार, नुसतं बाकीचं कराल आणि त्याच्यानंतर मग म्हणाल की तांबेंनी पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये सांगितलं, मी 3 घेतले आणि मला त्या मुलांनी ब्रोकरच्याकडे त्यांनी मला उल्लू बनवला. असं काही करू नका. नक्कीच. म्हणूनच तुम्ही देखील तुमचे प्रश्न असतील तर उचला फोन, 1800221010 फोन करा, तुमचं नाव सांगा आणि हातात कागद घ्या आणि विचारा नेमकं तुम्हाला काय विचारायचं आहे. आणि त्याचवेळी तांबे सरांच्या उत्तरात येणारा प्रत्येक शब्द टिपून घ्या, कारण हाच शब्द ठरणार आहे तुमच्या पासवर्ड श्रीमंतीचा. आपल्याकडे फोन येतोय BN गोरे हिंगोलीहून. गोरे, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. सर, मी 2009 डिसेंबर मध्ये मार्केट प्लस मध्ये पैसे गुंतवले होते 1 लाख रुपये. म्हणजे याच्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये? हा, म्युच्युअल फंड LIC मध्ये मार्केट प्लस. हा, प्रश्न काय? प्रश्न काय? हा, तर माझा प्रश्न असा आहे की आज म्हणजे ते 10 वर्ष म्हणजे 3 वर्ष लॉक इन पिरियड होता. हा, या डिसेंबर मध्ये आता जर काढायला गेलं तर त्याचा म्हणजे काहीच पैसे भेटत नाहीत ते. मग आता हे बघा गोरे साहेब, एक मी तुम्हाला सांगतो, पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये बाकीच्या पण प्रोग्राममध्ये सांगतो की कोणीही इथे रामराज्य स्थापित नाही झाले, कोणीही तुम्हाला पैसे कमवून देणार नाही. देवानी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. तुम्ही डीमॅट अकाउंट उघडा, तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला कोणते शेअर्स घ्यायचे. तुम्ही असं अपेक्षा ठेवता की कोणी दुसरा तुम्हाला कमवून देणार, पॉसिबल नाहीये. झी 24 तास, एक पाऊल पुढे.